काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीप्रमाणे आपल्या अकोले तालुक्यातील खूप काही महत्त्वाचे ठिकाणे हे पाहण्यासारखे आहेत. ते सोडून आपण वेळ आणि पैसा वाया घालून बाहेर ट्रिपला जात असतो. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, आज आपण अकोले तालुक्याच्या अगदी जवळ असलेल्या प्रवरा नदीच्या शेजारील मंदिरास भेट देण्यासाठी आलेलो आहोत. हे मंदिर श्री शंभू महादेव म्हणजे शंकर महादेवांचे मंदिर आहे. मित्रांनो, या मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला अकोल्यातील महात्मा फुले चौकातून म्हणजेच लेंडीतून देवठाणकडे जाणाऱ्या रस्त्याने थोडेसे पुढे आल्यानंतर मॉडर्न हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच पूर्व दिशेला एक रस्ता जातो आणि थोड्याशाच अंतरावरती पुढे आल्यावरती हे सिद्धेश्वर महादेव मंदिराचे स्थान आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या कुशीत आणि प्रवरा माईच्या काठावरती वसलेला हा अकोले तालुका. याच अकोलेच्या सौंदर्यामध्ये मोलाची भर टाकलेलं हे सिद्धेश्वर महादेव मंदिर. ह्या मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथी शैलीमध्ये आहे. मित्रांनो, सिद्धेश्वर मंदिर हे खाजगी स्वरूपाचे आहे आणि या ठिकाणी कुठलीही ट्रस्ट वगैरे नाही आहे. महत्त्वाचे म्हणजे अकोल्यात स्थायिक असलेले पेटकर कुटुंबीय हे त्यांच्या 7 पिढ्यांपासून या मंदिराची देखभाल करत आहेत आणि विशेष म्हणजे या मंदिराची आजपर्यंतची मालकीसुद्धा याच पेटकर कुटुंबियांकडे आहे. वास्तुकलेचा अतिशय सुंदर असा खजिना आपल्याला या ठिकाणी आल्यावरती पाहायला मिळतो. येथे पेटकर कुटुंबियांनी सिद्धेश्वर मंदिराव्यतिरिक्त सिद्धेश्वर मंदिराच्या समोर असलेलं केळेश्वर महादेव मंदिर, त्याच्या डाव्या बाजूला असलेलं मारुतीरायांचं मंदिर, त्याच्या पूर्व बाजूला असलेलं देवीचं मंदिर, त्याच्या पाठोपाठ रामसीतांचं मंदिर, असा भरपूर मोठा मंदिरांचा समूह या पेटकर कुटुंबियांनी जतन करून ठेवलेला आहे. तोही आपल्याला पाहायला मिळतो. आपणा सर्वांनाच माहीत आहे की भगवान शंकरांनी भक्ताच्या मदतीसाठी खांडेश्वर, अमृतेश्वर, कळशेश्वर, लिंगेश्वर, रामेश्वर, कोतुळेश्वर, केळेश्वर, आमलेश्वर, अंकलेश्वर, घृष्णेश्वर आणि यातीलच एक ते म्हणजे सिद्धेश्वर अशी अनेक रूपे घेऊन भक्तांच्या मदतीसाठी या पृथ्वी तलावरती लिंगस्वरूप वास्तव्यास देव राहिलेले आहेत. या पेटकर कुटुंबियांच्या म्हणण्याप्रमाणे सिद्धीस पावणारा ईश्वर म्हणून या देवाचे नाव सिद्धेश्वर असे असावे अशी शक्यता आहे असे त्यांचे मत आहे. अतिशय सुबक पद्धतीने दगडांना आकार देऊन ते एकावरती एक ठेवून अतिशय मजबूत काम हे जुन्या काळी या ठिकाणी झालेलं आहे ते आपणास पाहावयास मिळतंय. अकोले शहरातीलच नव्हे तर आसपासच्या गावातील भाविक भक्त या ठिकाणी या देवाच्या भेटीला येत असतात आणि अतिशय शांत वातावरणात एकचित्ताने या मंदिरात येऊन नतमस्तक होतात. या ठिकाणी आपणास यादवकालीन स्थापत्याचा आणि कलेचा अप्रतिम असा संगम पाहावयास मिळतो. कोणतेही तंत्रज्ञान उपलब्ध नसताना एवढे अप्रतिम कोरीव काम छनी हातोड्याच्या साहाय्याने त्या काळी या कारागिरांनी कसे केले असेल हे त्यांनाच माहीत. विशेष म्हणजे या कारागिरीच्या या कलाकुसरीकडे जर पाहिलं तर असं वाटतं की काहीतरी चमत्कार त्या काळी या कारागिरांच्या हातून झाला असावा. आणि विशेष म्हणजे हे पाहता पाहता या ठिकाणावरून नजर बाजूला जाणे अशक्यच. विविधतेने नटलेल्या या आपल्या अकोले तालुक्यामध्ये या सिद्धेश्वर मंदिराप्रमाणे
हरिश्चंद्रगडावरील महादेव मंदिर, ज्या ठिकाणी प्रवरामाई उगम पावली त्या ठिकाणचं अमृतेश्वर मंदिर, टाहकरीचं देवीचं मंदिर, कुंभेफळचे शेषनारायण महाराजांचे मंदिर, असे भरपूर असे मंदिरं आपल्याला वास्तुकलेचा एक नमुना म्हणून या अकोले तालुक्यात पाहावयास मिळतात. मुघलांच्या आक्रमण काळामध्ये हिंदू देवी देवतांची मंदिरे पाडली गेली, तरी पण हे सिद्धेश्वर मंदिर त्यातून कसे वाचले याची कथा आपण पुढे पाहूयाच. मित्रांनो, हे मंदिर सध्या बंद स्थितीमध्ये असते. आपणाला व्हिडिओ काढायचा आहे या एकाच कारणासाठी येथील अनिरुद्ध भाऊ पेटकर यांनी आपणाला 10 मिनिटासाठी मंदिर उघडून देऊन व्हिडिओला परवानगी दिली आहे. आपल्या सर्व यूट्यूब परिवारातर्फे मी अनिरुद्ध भाऊ यांचं प्रथम आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. या मंदिराचे मुख्य द्वार हे पश्चिम दिशेला आहे आणि विशेष म्हणजे सिद्धेश्वर महादेवांचे पिंड स्वरूप स्थान हे पूर्व दिशेला आहे. या मंदिराचा एक मुख्य सभामंडप आणि 2 उपमंडप अशी त्रिदलीय रचना सुबक पद्धतीनं आपणास या ठिकाणी पाहावयास मिळते. अशी मान्यता आहे की हे सिद्धेश्वर महादेव मंदिर उत्खननामध्ये सापडले आहे. या मंदिराच्या ठिकाणी पूर्वी भुई जमातीचे लोक राहत असत. इसवी सन 1780 साली हे लोक जमिनीची नांगरणी करत असताना नांगराचा फाळ हा मंदिराच्या सर्वात वरच्या बाजूस कळसाला लागला आणि नंतर ह्या लोकांनी खोदकाम करून हे मंदिर पूर्णपणे मोकळे केले. नंतर असे म्हटले जाते की हे मंदिर उत्खननामध्ये सापडले. मित्रांनो, या मागील पेटकर कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार 2 शक्यता अशा आहेत की पूर्वी प्रवरा नदीचा प्रवाह हा या मंदिराला लगत होता आणि नदीने आपला प्रवाह बदलत गेल्याच्या नंतर हे मंदिर मातीखाली गाडले गेले. आणि दुसरी शक्यता अशी आहे की मुघलांच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी त्या काळी जे लोक होते त्यांनी हे मंदिर मातीखाली झाकून ठेवले किंवा गाडून ठेवले आणि नंतर ह्या भुई लोकांना ते उत्खननात सापडले असे म्हटले जाते. मित्रांनो, या ठिकाणी आपणास भिंतीवरती सागर मंथनाचे काही पौराणिक प्रसंग तसेच बाहेरील बाजूस अश्वदल, गजदल असे खूप काही प्रसंगाचे चित्रीकरण पाहावयास मिळते. समुद्र मंथनाच्या वेळेस एका बाजूने राक्षस आणि एका बाजूने देव असं चित्रीकरण आपणास या कोरीव कामामध्ये इथं वरती पाहायला मिळते. मंदिराच्या भिंतीवरती अतिशय नाजूक पद्धतीने कोरीव काम केलेले आहे. स्तंभ, कीर्तिमुखे, पुष्प, पट्टिका, विविध देवी देवतांचे तसेच यक्षांची शिल्पे आपणास या मंदिराच्या भिंतीवरती, खांबावरती हुबेहूब पद्धतीने पद्धतशीरपणे पाहायला मिळतात. पेटकर कुटुंबियांच्या मते हे मंदिर कोणत्या कालखंडात बांधले गेले हे ठामपणे सांगू शकत नाही. त्यांच्या आत्तापर्यंतच्या 6 ते 7 पिढ्या, आता ही 7वी पिढी आहे, या पिढीच्या आधिपत्याखाली आता हे मंदिर आहे. आणि विशेष म्हणजे खूप जुनं असल्या कारणाने या मंदिरामध्ये पडझड होऊ नये म्हणून शक्यतो भाविकांना एंट्री बंद असेल असं माझं मत आहे. मंदिराच्या पूर्व बाजूने जाऊन आणि आतील बाजूस महादेवाची पिंड आहे, तेथूनच भाविकांना दर्शन घेता येते. या मंदिरात आल्यानंतर अतिशय शांत असं वातावरण आणि खूपसा गारवा आणि विशेष म्हणजे या मंदिराची कलाकृती सुबकतेने कारागिरी पाहून बाहेरील जगाचा विसर या ठिकाणी आल्यावरती सहज पडतो. आता आपण मंदिराच्या पूर्व बाजूस दर्शनासाठी आलेलो आहोत. ज्या वेळेस माता पार्वतीने आपल्या वडिलांकडून झालेल्या अपमानामुळे स्वतःला अग्निकुंडात जाळून घेतले
आणि तेव्हा शंकर महादेवांनी अग्नितांडव केले. तसेच समुद्र मंथनाच्या वेळेस अमृतासोबत जे विष निघालं ते विष महादेवांनी प्राशन केलं. या दोन्ही गोष्टींमध्ये ज्यावेळेस शंकराच्या शरीराची अग्निदहाने विषानं लाही झाली त्यावेळेस शंकर महादेवांना शांत करण्यासाठी प्रत्येक महादेवाच्या पिंडीवरती एक तांब्याचा हंडा ठेवून त्यातून थेंब थेंब पाणी हे महादेवाच्या पिंडीवरती पडतं. त्यासाठीच प्रत्येक पिंडीवरती देवाचा शरीराचा दाह शांत होण्यासाठी हे पिंडीतून पाणी टिपटिप पडत असावं. मित्रांनो, या मंदिराचा टॉपचा व्ह्यू म्हणजे आकार हा विमानाच्या आकारासारखा आहे. सिद्धेश्वर महादेव मंदिर या मंदिराला कुठल्याही प्रकारचा कळस नाहीये. या ठिकाणावरून सातारा डोंगराचं दृश्य अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला दिसतंय. मंदिर आणि सातारा डोंगर यामधील वाहणाऱ्या प्रवरा नदीमुळे या ठिकाणचं वातावरण अतिशय थंड असतं. मित्रांनो, या मंदिराच्या बाजूस या भिंतीला टेकून उभे असलेले हे दगड म्हणजे घळी आहेत. यांना घळ असे म्हटले जाते. घळ म्हणजे आतापर्यंत इतिहासात झालेल्या ज्या काही घटना आहेत त्या या घळीवरती जशाच्या तशा चित्रफित करून म्हणजे कोरून या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. त्याला आपण एक स्टोरी बोर्ड म्हणू. या ठिकाणी बऱ्याचशा घळी आहेत. त्यापैकी एक वीरघळ, शिवघळ आणि व्याघ्रघळ. त्यापैकी वीरघळ म्हणजे की ज्या वेळेस परकीय आक्रमण झाले त्यापैकी कुठलीही हानी या मंदिरास झाली नाही आणि सगळी संकट विरघळून गेली, टळून गेली, म्हणून ती वीरघळ. दुसरी शिवघळ. याचा अर्थ आपणा शिव म्हणजे शंकर असा वाटेल, परंतु तसा नसून परंपरेनुसार पूर्वी एकमेकांना शिवे देणे असा एक सण असायचा. तिचं आता खंडन झालेलं आहे. ते दर्शवण्यासाठी ती शिवघळ. तिसरी व्याघ्रघळ. ती म्हणजे या ठिकाणावर वाघांचा उपद्रव खूप वाढला होता आणि या ठिकाणी एक नरभक्षी किंवा मानवाला त्रास देणारा वस्तीवर येऊन वाघ हल्ला करायचा. या ठिकाणावरील एक शूर असा व्यक्ती होता की त्याने त्या वाघाला मारून जनतेचं रक्षण केलं. तिचं प्रतीक म्हणून ही एक व्याघ्रघळ इथे आहे. तीही आपल्याला पाहायला मिळते. सिद्धेश्वर मंदिराच्या शेजारील हे देवीचं मंदिर अतिशय सुबक आहे. या मंदिरात बाकी ही देवतांचं वास्तव्य आहे. इकडे गणपती आहे, अलीकडे शनिदेव, या ठिकाणी भैरवनाथाचं देवस्थान आहे. चला तर मात्र आपण रामसीता या मंदिराकडे जाऊ. सिद्धेश्वर मंदिराच्या नंतर बऱ्याचशा कालावधीच्या नंतरचं हे राम मंदिर आहे. या मंदिराचं बांधकामही पुरातनच पद्धतीचं आहे आणि तेही अतिशय सुंदर आहे. मंदिरात प्रवेश केल्याच्या नंतर मंदिराचा गर्भगृह अतिशय मोठा आहे आणि या ठिकाणी पेटकर कुटुंबियांचं आद्यस्थान असलेलं रामदास स्वामींचं ही मूर्ती आपणास या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्यापासून पुढे गेल्याच्या नंतर अतिशय देखणं असं राम, लक्ष्मण, सीता, गणपती बाप्पा अतिशय सोज्वळ मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर असं देवस्थान आपणास पाहायला मिळालं. पेटकर कुटुंबियातील अनिरुद्ध भाऊ पेटकर आणि या ठिकाणावरील पुजारी योगेश अगस्त्य या दोघांचंही मानावं तितका आभार थोडंच आहे. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवा आणि कोण कोण या देवस्थानाला या अगोदर भेट देऊन गेलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
धन्यवाद.